हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते। चला तर मग आज जाऊ आपण शॉपिंग करण्यासाठी। तर हे पाहू शकता, आपण निघलेलो आहोत शॉपिंगसाठी तुळशीबागेमध्ये आणि त्यासाठी रामवाडीमधून आम्ही मेट्रोमध्ये बसलेलो आहोत आणि माझी मैत्रिणींना आम्ही दोघीच गेलो होतो तुळशीबागेमध्ये। तर पाहू शकता, सुंदर असं मेट्रोमध्ये वाटत होतं, छान, खरंच खूप भारी वाटतं मेट्रोमध्ये। AC असतो सगळ्या मेट्रोमध्ये आणि पाहू शकता आम्ही पोहोचलेलो आहोत तुळशीबागेमध्ये। तर प्रथम आम्ही ते मला आंबाड्याचं हे घ्यायचं होतं रेडीमेड हे, तर तिथे काही आम्हाला पसंत पडलं नाही। मग पुढे आलो आम्ही, मग मला एक बॅग घ्यायची होती आणि बॅग घेण्यासाठी मग आम्ही आलो तिथे। तर खूप छान असं सेल लागलेलं होतं, खूप सुंदर सुंदर पर्स होत्या, मला तर खूप आवडल्या। मी 2 घेतल्या, एक अशी बॅग घेतली सिंपलची आणि एक पर्स घेतली, अशा 2 घेतल्या आणि नंतर आम्ही आलो। तर मला खूप असा बटवासुद्धा खूप आवडला, परंतु आता 2 घेतल्यामुळे मी काही घेतला नाही, परंतु नेक्स्ट टाईम मी नक्की घेणार आहे। तर हे पाहू शकता, हो 850 रुपयाचा होता आणि एक 700 रुपयाचा होता आणि एक 500 रुपयाचा। हा 850चाच होता सुंदर असा, आणि हे दोन्ही पण, आणि हा 550चा होता आणि 100-150 रुपयाचा पण होता, जसं म्हणजे त्याच्यावरचं काम असेल तसं तसं होता। आणि हे पाहू शकता, नंतर मी आले तर मग इथे मला हे केळीचं पान आवडलं। केळीचं पानामध्ये आम्ही हा सेट घेतला मग तयार करून। 3 वाट्या घेतल्या, एक ग्लास घेतला, 2 छोट्या प्लेटी घेतल्या आणि असा सुंदर असा हा सेट तयार करून घेतला मी, कारण मला स्टीलचा आवडला त्यामुळे स्टीलचा घेतला, नाहीतर मला पितळीच घ्यायचा होता, परंतु स्टीलचा सुद्धा छान आहे, कधी असं करू शकतो आपण, त्यामुळे मी हे, आणि चम्मचसुद्धा घेतला, खूप सुंदर असा आकार होता चम्मचचा। आणि हे पाहू शकता, त्या शॉपमध्ये सगळं काही वाणाचं साहित्य होतं आणि सुंदर अशा मूर्त्या, अखंड दिवा, सर्व काही दिवे वगैरे सगळं होतं आणि छोटे छोटे तांब्या आणि पेला पण होता। आणि हे पाहू शकता, सगळ्या वस्तू एकदम छान आणि रिजनेबल रेटमध्ये देत होते ते काका, आणि कमी पण करत होते, कारण तुळशीबाग म्हणलं तर आपण मार्गेजिंग करतोच, तर मार्जिंग हे करावंच लागते, कारण आपण ते सांगतात तेवढे पैसे आपण देत नाहीत। आणि असंच बायकांचं 1-1 रुपया कमी, म्हणजे कमी करायचं काम असतं। आणि मग आम्ही गेलो पुढे, तर इथे सगळे खणाचे साहित्य होते, म्हणजे ते म्हणजे घरी स्वतः तयार करत होते, आणि ते वाणाचे साहित्य, म्हणजे ते दिवाळीला पण यूज करू शकतो, किंवा ह्या पर्स पण होत्या कुणाला जर वाणाला द्यायचे असेल तर। आणि हे केळीचं पानसुद्धा होतं आणि छान अशी सरस्वतीचं सुद्धा त्यांनी फ्रेम बनवलेली होती। तर अशा प्रकारे छान छान वस्तू त्यांनी घरी बनवलेल्या होत्या, आणि टोप्यासुद्धा सुंदर होत्या, खणाच्या टोप्या, तर त्यासुद्धा लग्नामध्ये घालतात, म्हणजे ब्राह्मणामध्ये। तर तुम्ही पाहू शकता, हे सुंदर असा माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांचा ड्रेस होता, तिच्या नंदेचं लग्न होतं म्हणून ती म्हणजे ड्रेस आणण्यासाठी गेली होती। अगोदर तिने टाकलेला होता टिचिंग करण्यासाठी, परंतु मग भेटला नव्हता, तर त्या दिवशी घेऊन आलो। तर सुंदर असे पहा तुम्ही, नवरदेवाला घालण्यासाठी टोपसुद्धा खूप सुंदर होते, त्यांच्या गळ्यामधील हार वगैरे सर्व काही इथे अवेलेबल होतं। आणि पाहू शकता तुम्ही, आम्ही नंतर तिथं गेल्याच्या नंतर एवढी धावपळ झाली की, म्हणजे थोडंसं काम वगैरे राहिलं होतं आणि थोडंसं प्रेस वगैरे पण करायचं होतं, त्यामुळे आमचा बराच वेळ तिथे गेला। मग म्हटलं तोपर्यंत आपण काय करणार, तर मग म्हटलं शॉपमध्ये व्हिजिट केली। आणि पाहू शकता, शॉपमध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी ताटावरचे किती सुंदर सुंदर बनवलेले होते,
आणि केळीचं पान बोलतात. तर हे केळीचे पान तिच्या बहिणींनी म्हणजे हे केळीचे पानही त्यांनी बनवले होते. आणि ही आपली नवरीला ओटी भरण्यासाठी जे देतात ब्राह्मण ओटीला, तर तशा प्रकारे ते ओटीचं एक हे बांधून ओटी त्याप्रमाणे डेकोरेट करतात. आणि अशा प्रकारे हे केळीचं पान, समईचं आसन खूप छान छान होते. आणि समईचं आसनसुद्धा खूप महाग होतं, परंतु हे मला घरी करता येतं त्यामुळे मी काही घेतलं नाही, फक्त बघून आले कारण तिथे टाईम होता म्हणून हे मी पाहिलं. तर पाहू शकता तुम्ही, हे सुद्धा किती सुंदर बनवलेलं आहे. आणि तिने असे 2-4 कलरमध्ये बनवलेले आहेत आणि खूप सुंदर वाटते. तर पाहू शकता महालक्ष्मीला साडीसुद्धा घेतलेली आहे. आणि हे कमळ 850 रुपयांना होतं. आणि त्याच्यापेक्षा कमी साईजचे होते. तर कमी साईजचे तुम्ही पाहू शकता, हे सुद्धा 250-300 रुपये म्हणत होती आणि ती तर 850ला होतं. तर हे पण आपण ज्यांना शिवणकाम येतं ते सहज करू शकतात घरी. तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही, छान अशी त्यांनी सगळे पैठणीच्या साडीचेच बनवलेलं होतं आणि त्यांनी सगळं घर त्यांनी डेकोरेट केलेलं होतं, तुम्ही पाहू शकता. आणि सुंदर असं त्यांचं काम चाललं होतं ना आम्हीही त्याच्यामध्ये गेलो. तर त्यांना छान असं हे झालं, म्हणजे छान वाटलं की थोडंसं, म्हणजे त्या म्हटलं की नाही चालेल म्हणे मॅडम काही हरकत नाही. मग मी असाच एक नंतर परत गेले खाली. आणि खाली पहा तुम्ही, इथे तर खूप सुंदर असं सगळं लाकडी वस्तू होत्या. शोपीस, चौरंग पाट तर इतके सुंदर होते. जर कुणाच्या घरी लग्न असेल तर नक्की ह्या शॉपला व्हिजिट करा. खूप सुंदर चौरंग होते. आणि ते चौरंग आहेत सागाचे नसून ते सिसमचे आहेत. ते सिसम म्हणजे सागापेक्षाही हाय क्वालिटी म्हणजे शिसम. तर इतके सुंदर सुंदर पाट, चौरंग, डेकोरेशनचं सामान, साहित्य सगळं काही अवेलेबल आहे ह्या शॉपमध्ये. आणि महागसुद्धा नाही, असं रिजनेबल रेटमध्ये आहे. आणि पाहू शकता तुम्ही, छान सगळं, म्हणजे ते स्वतः घरी तयार करतात त्यामुळे त्याच्यावर कामच खूप सुंदर आहे. तर बघू आता मी काय घेणार आहे. तर सध्या तर आत्ता नाही आहे, पण घ्यायचं आहे. आणि ही गाडीसुद्धा मला खूप आवडली. मी ऑनलाईन बघितली होती, पण ऑनलाईन खूप महाग दाखवतात. तर ही ते मला यांनी 600 रुपये प्राईस सांगितली, परंतु मला आत्ता घ्यायची नव्हती म्हणून मी म्हटलं फक्त प्राईस विचारली. हा चौरंगसुद्धा खूप आवडला मला. तर ह्या दोन्ही वस्तू मी एकदा घेणार आहे. आणि पूजेसाठी खूप सुंदर वस्तू आहेत ह्या पूजा मांडण्यासाठी. आणि ह्या काकांना मी त्यांचा ॲड्रेससुद्धा विचारला आणि त्यांनी तो ॲड्रेससुद्धा दिला, परंतु मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यांचा ॲड्रेस. तर तिथं तुम्ही जाऊन नक्की ह्या काकांना व्हिजिट करा. खूप सुंदर वस्तू आहेत यांच्याकडे आणि एकदम म्हणजे अशा महागसुद्धा नाही आहेत की जेणेकरून वाटायला की लई महाग असेल, तर काहीच नाही. तर हे पाहू शकता तुम्ही, छान असं त्यांचं लाकडी सामग्री, याचे डबे, म्हणजे खडा मसाला ठेवण्यासाठी मसाल्याचे डबे सगळं काही होतं. कारण खूप छान छान वस्तू. आणि पोळ्याचा डब्बा तर इतका सुंदर होता बघा तुम्ही. आणि आतमधून सगळं लाकूड आहे. आणि हे सिसमचं लाकडापासून तयार केलेल्या वस्तू आहेत. मला तर खूप आवडल्या. मी याच्यातलं काही बरंचसं घेणार आहे. हे पाहू शकता, खूप सुंदर आहेत, म्हणजे एकदम अप्रतिम म्हटलं तरी. आणि हे पाहू शकता, पुढे आले मी ह्या चिनी मातीच्या बरण्यांकडे. आणि मला घ्यायचं होतं वाण. आणि वाण घेण्यासाठी आम्ही आलो होतो. तर मग मी चिनी मातीच्या बरण्या नाही घेतल्या, कारण त्या एकसारख्या मिळत नव्हत्या. आणि मग त्याच्यामुळे मग मी घेतल्या नाही. मग मी हे केळीचे पान घेतले. तर हे 300 रुपये डझननी घेतले मी. तर अशा प्रकारे माझी सगळी खरेदी अशा प्रकारे झाली. मग मी बाकीचं एक्स्ट्रा असं काही नाही घेतलं. मी जास्त करून देवाचं पूजेचं साहित्यच घेतलं, बाकीचं काहीच घेतलं नाही.
आणि खूप छान असं रिजनेबल रेटमध्ये. आणि त्या मॅडमनी त्यांच्या शॉपचा ॲड्रेससुद्धा सांगितला. तर मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवन, त्यांचाही ॲड्रेस दाखवन आणि ते गुडन बाजार त्यांचा पण सांगन. तर सुंदर असा हे केलेला होता. आणि हे पाहू शकता आम्ही निघालो परत. चला तर मग बाय. नेक्स्ट